श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा डोळे बंद कर आणि नीट माझे बोलणे ऐक. स्वामी म्हणतात, बाळा उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल. स्वामींची केलेली भक्ती व त्याचे मुखातून घेतलेले नाम कधीच वाया जात नाही. मन स्वामी नामात रंगून गेल्यावर आयुष्याचे सार्थक होते. बाळा तू दुःखी असशील तर माझे नाव घे आणि माझे ध्यान कर. बाळा तुला मार्ग भेटत नसतील तर माझे विचार आठव. अरे भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीच गरज नसते. भगवंताचे प्रेम यायला त्याच्याशी आपलेपणा लावून ठेवावा. आपण त्याच्याशी नाते जोडावे आणि भगवंत जोडल्याशिवाय नाहीच राहणार असे ठरवावे. बाळा साधू संत मार्ग दाखवायला सतत तयार असतात, मात्र आपण आपली देहबुद्धी बाजूला ठेवून त्यांना शरण जावे. समजले का बाळा? स्वामी म्हणतात, बाळा माणूस हसला म्हणजे तो खुश असतो असे नाही रे. कधी कधी या खोट्या हसण्यात मागे कितीतरी दुःख लपलेली असतात. बाळा अंगात गोड आल्यावर प्रत्येक पाखराने आभाळात जरूर उडावे, पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटे कधीच विसरू नये. आणि योग्य वेळेची वाट बघण्यासाठी संयम असणे ही सर्वात अवघड परीक्षा असते. स्वामी म्हणतात, बाळा भगवंताचा आधार घेतला की जीवनातील संकटे हळूहळू संपतात. स्वामी म्हणतात, बाळा जो देवाला मानतो त्याचे कधीच काही अडवत नाही. तो देव काही कळत नाही त्या गोष्टी स्वतःजवळ ठेवतो आणि योग्य वेळ आली की त्या पुन्हा देऊन टाकतो. हे लक्षात ठेव बाळा. बाळा कोणत्याही प्रसंगी माणसाने भगवंताचे नाव घ्यायला पाहिजे, तरच त्या दुःखाचे निवारण होईल. स्वामी म्हणतात, बाळा मनापासून भगवंतावर विश्वास असायला हवा. मनात म्हणायचे, माझा भगवंत आहे ना, मग मी कशाला काळजी करू. सर्व भार त्याच्यावरच सोडून द्यायचा आणि भगवंताला आपले मानायचे. ज्यांना कोणाचा आधार नसतो ना, त्याचा आधार फक्त भगवंत असतो, बाकी कोणी कोणाचे नसतो. बाळा हे पण लक्षात ठेव. मी आतापर्यंत तुला खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत ना, त्या मनामध्ये जपून ठेव. तेव्हा बाळ म्हणतो, स्वामी तुम्ही छान छान सर्व काही सांगता, मला तुमची बोलणी खूप आवडते. आणि स्वामी माझा आधार व माझ्या कुटुंबाचा आधार फक्त तुम्हीच आहात. आमची सर्व जबाबदारी तुमच्यावरच आहे. तुम्हीच आम्हाला